नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा, प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. आज आपण बोलणार आहोत देवघरात ठेवलेल्या कलशातील पाण्याच्या अद्भुत शक्तीबद्दल, जे पाणी घरातील दारिद्र्य, संकटे, वास्तुदोष, पितृदोष दूर करू शकते आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यास कारणीभूत ठरू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी सांगणार आहे कलश कसा ठेवायचा, पाणी कधी बदलायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या. कलशाचे धार्मिक महत्त्व. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात कलशाला साक्षात ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते. कलशामध्ये मुखात विष्णू, कंठात रुद्र, मुळात ब्रह्मा आणि पाण्यात सर्व देवता व तीर्थे वास करतात. म्हणूनच कोणतेही शुभकार्य, पूजा, गृहप्रवेश, लग्न, नामकरण कलशाशिवाय अपूर्ण मानले जाते. पण मित्रांनो, फक्त पूजा पुरती नाही. देवघरात कायम ठेवलेला कलश घराचे भाग्य बदलू शकतो. कलशातील पाण्याचे चमत्कार. मित्रांनो, हा अनुभव अनेक भक्तांनी सांगितलेला आहे. ज्या घरात देवघरात योग्य पद्धतीने कलश ठेवला जातो आणि त्यातील पाणी श्रद्धेने वापरले जाते, त्या घरात अचानक येणारी संकटे कमी होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भांडणे, आजारपण, तणाव हळूहळू दूर होतो. पैशांची अडचण कमी होऊ लागते. मित्रांनो, हे पाणी घरात शिंपडले तर वास्तुदोष कमी होतो. सकाळी थोडे प्राशन केले तर मन शांत होते. कपाळावर लावल्यास नकारात्मक विचार नष्ट होतात. पितृदोष व वास्तुदोष नाश. मित्रांनो, अनेक घरात कारण नसताना पैसे टिकत नाहीत, वारंवार आजार, नोकरीत अडचणी, लग्न जमत नाही, व्यवसायात तोटा, हे सर्व पितृदोष किंवा वास्तुदोषाची लक्षणे असू शकतात. पण देवघरातील पवित्र कलश, नियमित बदललेले स्वच्छ पाणी आणि श्रद्धा, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की पितर शांत होतात, घरातील दोष कमी होतात, पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात. कलश कसा ठेवावा? आता सर्वात महत्त्वाचा भाग. कलश तांब्याचा किंवा पितळी असावा. त्यात स्वच्छ पाणी घालावे. वर आंब्याची किंवा अश्वत्थाची पाने, वरती नारळ ठेवावा. कलशावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह. कलश देवघरात किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावा. पाणी आठवड्यातून एकदा किंवा अमावस्येला बदलावे. चुका टाळा. घाण पाणी ठेवू नका. फुटलेला नारळ वापरू नका. दुर्लक्ष करू नका. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट कसे होते? मित्रांनो, जेव्हा घरात श्रद्धा असते, सातत्य असते, देवकार्य असते, तेव्हा पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पिढ्यानपिढ्यांची नकारात्मकता संपते. लक्ष्मी स्थिर होते. म्हणूनच शास्त्रात म्हटले आहे, श्रद्धा आणि नियम पाळल्यास देवघरातील कलश साक्षात भाग्यकलश बनतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरात कलश आहे का? जय श्री स्वामी समर्थ. जय दत्त.